त्याच्यामध्ये राकेश पोलचं अफलातून फलंदाजी तर होती, परंतु ज्या एक्स्ट्रा धावा क्रिस 11 मीरा रोड संघाने खर्च केल्या ना त्यासुद्धा डावलून चालणार नाही आहेत. तर या क्रीडांगणावरती जर आपण एक्स्ट्रा कंट्रोल केले तर धावा तितक्याशा होत नाही आहेत. इथून मात्र देवा ओळखला जातो जलद गतीने गोलंदाजी करण्यासाठी. सुपर 6चा त्याच्याकडे मोठा अनुभव आहे आणि एक मोठ्या संघातून तो खेळताना आता मात्र आपल्याला दिसतोय. चला करूया सुरुवात. दुसरा दिवस आपण पाहतोय ग्रँड फिनाले डे. आपण पाहतोय कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा पहिला चेंडू दुसऱ्या दिवसातील. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, चेंडूला पाठवलाय हवाई सफर वर येतोय समोरच्या दिशेने डाऊन द ट्रॅक. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अनिकेतने आल्या आल्या आपण पाहिलं चेंडूला गवसनी घातली आहे मैदानाच्या बाहेर. इथे मात्र आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने कुठेतरी दडपण पूर्णपणे डायव्हर्ट केलंय गोलंदाज देवावर. वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. वाईड +1 आपण पाहतोय. देवाला कमबॅक करावा लागेल. यावेळेस दांडी गुल आणि खासियत आहे देवाची. आपण पाहिलं जलद गतीचा प्रॉपर ॲक्युरेट यॉर्कर, लाईन लेंथ आणि गतीचा वापर. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर आणि अर्थातच तिथून चेंडू थोडासा स्किड झालाय. गती 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 आणि गती आपण पाहतो. वानगाव एक्सप्रेस. पालघर डहाणू परिसरातील एक गुणवान खेळाडू म्हणून का मायक्रोफोनवरून मला म्हटलं गेलं. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला त्याच्यानंतर दुसरा बॉल वाईड, परंतु त्यानंतर ॲक्युरेट डिलिव्हरी. बिग विकेट डाऊन गॉन. अनिकेतला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 8 वरती लागतोय पहिला महत्वाचा धक्का आणि देवाची खासियत राहिली आहे. पहिला बॉल थोडासा फुलर लेनचा स्लॉट वरती आला, त्याच्यावरती प्रहार झाला. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं वाईड बॉल, त्याला चांगलं लेफ्ट केलं गेलं आणि त्यानंतर महत्वाचा चेंडू थोडंसं ऑफस्टिकच्या वरती. ॲक्युरेट पिचिंग, ॲक्युरेट लाईन लेन सोबत गतीचा पुरेपूर वापर देवाने केला. अँगलने चेंडू जेव्हा जेव्हा आतमधल्या दिशेने येतो ना, रायटी बॅटरला नेहमी कुठेतरी अडचणीचा सामोरा करावा लागतो. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती श्री आहे. देवा विरुद्धचं आव्हान पेलण्यासाठी त्याला पुढे अग्रेसर केलं गेलं. इथे मात्र मनगडाचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. अजून एक चौकार. धावफलक 12 या स्कोअर कार्ड वरती आहे. नेक्स्ट मॅच अफसर रॉयल चेंबूर आणि बंडा 11 मुकेश रॉयल चेंबूर. रेडी राहायचं दोन्ही टीमने. इनिंग ब्रेकमध्ये आपल्या टॉससाठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. मनगडाचा पुरेपूर वापर केला. इथे सुद्धा आपण पाहिलं श्रीने ना गोलंदाजाच्या गतीचा वापर केला, कारण देवाकडे गती आहे. थोडंसं सुद्धा जर आपण भरकडले लाईन लेंथने तर त्याचा पुरेपूर समाचार फलंदाज घेतोय. धावा तर झाल्यात. 3 चेंडू फेकून झाल्यात. यावेळेस अजून एक चांगला बॉल, परंतु त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये. लॉंग ऑफला अर्थातच लॉंग ऑनला एक चांगला झेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये तो झेल टिपला गेलाय. रवीने तिथे एक चांगला झेल टिपलाय. हाफ माइंडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅटीचा फ्लो जर आपण पाहिला ना तर तितकासा चांगला नव्हता. गती तर होती, फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. तिथे मनगडाचा वापर तर झाला, परंतु फोर्स तितका जनरेट करता आला नाहीये. त्यामुळेच विकेटचं पतन आपण पाहतोय. 12 वरती दुसरा धक्का लागतोय. धावा जरी खर्च केल्या असल्या तरी देवाने विकेट घेतल्यात आणि क्रिकेटमध्ये विकेट घेणं फारसं महत्त्वाचं आहे आणि हीच देवाची ओळख राहिली आहे. पालघर डहाणू विभागातील एक अर्थातच एक गुणवान खेळाडू म्हणून सातत्याने देवाकडे पाहिलं गेले. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अजून एक चांगला बॉल, यॉर्करचा वापर, परंतु 1Dच्या रूपामध्ये धावा मिळणार आहेत का? नो बॉलचे संकेत येत आहेत.
इथे मात्र चांगला बॉल आहे, त्याच अँगलने बाहेरच्या दिशेने गेला. गती गती आणि गती आपण पाहिलं तर अर्थातच वानगाव एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धावांचा जर आपण आढावा घेतला, धावफलक 14 या स्कोर कार्डवरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. 14 धावा खर्च झाल्यात, परंतु 2 महत्वाचे गडी बाद घेण्यात आल्यात. इथे मात्र व्हाईट बॉल, अजून एक एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावफलक 15 या स्कोर कार्डवरती. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन थोडंसं अडचणीचं राहिलंय. इथे मात्र 22 ची धाव आहे. षटकाची होती समाप्ती, धावफलक जाऊन पोहोचेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 या स्कोर कार्डवरती डिंग डॉंग संघ 16, परंतु 2 गडी बाद झाल्यात. ही जमेशी बाजू गोलंदाजीसाठी राहणार आहे. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे, लक्ष द्यायचं आहे. फिल्डिंग टीम 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. पंचांना सुद्धा विनंती आहे, सातत्याने विनंती आपण करायची आहे, ताकीद द्यायची आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत, 2 गडी बाद झाल्यात. एका बाजूला आपण विचार केला, अनिकेत 6 धावांवरती बाद झाला, त्या पाठोपाठ श्रीने अर्थातच एक चौकार लगावला आणि तो सुद्धा बाद झालाय. 7 मिनिटाचा अवधी आपण ऑलरेडी घेतलेला. मित्रांनो, शेवटचा दिवस आहे. प्लीज आयोजकांना आपण मजबूर करू नका की तुम्हाला कोणत्याही पद्धतीची पेनल्टी लावावी लागेल. तुम्ही स्वतः सेल्फ डिसिप्लिन एक मोठी स्पर्धा खेळत आहेत. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती ज्याने सगळ्यात कमी वयामध्ये वायकट्ट्या स्पर्धेमध्ये गोलंदाजाच्या रूपामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला. ऋतिक गोरडेला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. अनेक रील ऋतिकच्या वेगवेगळ्या अर्थातच बोल्डसाठी व्हायरल होताना आपण पाहिले आहेत आणि आज तो बोर्डी नगरीमध्ये दाखल झालाय. सातत्याने या संघाकडून आपण त्याला रिप्रेझेंट करताना पाहतोय. एक जलद गतीचा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल शॉट आखूड पद्धतीचा वापरण्याचा वापर होता, परंतु इथे व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरतीच होता, कारण ऋतिक सारखा गोलंदाजाचा चेंडू जर शॉट राहिला आणि तिथून बाउन्स घेतला ना तर फलंदाजाला चेस करणं तितकंसं सोपं नाही आहे. इथे मात्र राऊंड विकेटने सुरुवात केली जाते. इथे मात्र ॲक्युरेट चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्कीड झाला, आतमधल्या दिशेने आला. रबर बॉल सुद्धा तितक्याच चतुराईने तो वॅरी करण्यामध्ये पारंगत आहे. चला अफसर रॉयल चेंबूर कर्णधार इथे मात्र आपण पाहतोय चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमधल्या दिशेने आला. पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर बॉलिंग एंड बदललं गेलं. राईट आर्म ओव्हर द विकेटने ऋतिक गोरडे गोलंदाजी करतोय. सातत्याने कधी राऊंड द विकेट कधी ओव्हर द विकेटने मात्र प्रयत्न करतोय फलंदाजाला बीट करण्याचे. अजून एक चांगला बॉल म्हणजे पहिला बॉल वाईड आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अलंग कार्पेट 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. ऑलमोस्ट तिसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. 19 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकामध्ये 3 चेंडू मागे आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा ऋतिकने खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा म्हणजे रन बॉल त्याने धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे आणि हीच मात्र ऋतिकची ओळख आहे. ह्याच्यासाठी ओळखला जातो. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वन डी डिक्लेअरच्या रूपामध्ये अजून एक धाव म्हणजे धावफलक 20 या स्कोर कार्डवरती आहे. 4 बॉलचा खेळ झाला. फक्त आणि फक्त 4 धावा ऋतिकने खर्च केला. त्याच्यामध्ये सुद्धा पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल वाईड होता.
म्हणजे काय डिसिप्लिन, गोलंदाजीचं पृथक्करण तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. आणि याच्यासाठी ओळखला जातो. एक बिग फाईट सुरू आहे. एका बाजूला रेड डेव्हिल, दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या असल्या 15 परंतु 2 गडी बाद झाले होते आणि त्याचंच दडपण आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत आणि आपला रिव्ह्यू लॉस झालाय. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, शेवटचा कॉल प्रत्येक कर्णधाराला फक्त 15 सेकंदाचा अवधी आपल्याकडे. आपण 1.5 ते 2 मिनिटांनंतर रिव्ह्यू घेऊ शकत नाही मित्रांनो. फक्त आणि फक्त 15 सेकंदाचा अवधी आपल्याकडे आहे. ही सूचना पंचांना सुद्धा आपल्याला वाटलं की 15 सेकंद नंतर रिव्ह्यू घेतला आपण स्ट्रेट अवे त्याला डिनाय करू शकता. 20 धावा धावफलकावरती येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक चांगला स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाला. ऋतिक विरुद्ध गतीचा पुरेपूर वापर केला गेलाय. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिला. थोडंसं शॉर्ट ऑफ गुड लेंथवरून चेंडू उसळी घेताना दिसतोय. लेग बाईचे संकेत येत आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. 13.5च्या सरासरीने धावा आल्यात. 27. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पहिलं षटक देवाने हाताळलं, दुसरं ऋतिक आणि आता देवा यांचे बंधू नितीनला बॉलिंग ट्रॅकवरती इंट्रोड्यूस केले गेले. अजून एक जलद गतीचा गोलंदाज. नितीनचा जर आपण स्पीडचा विचार केला तर कदाचित देवापेक्षा सुद्धा जलद गतीने गोलंदाजी करण्यासाठी नितीन ओळखला जातो. परंतु आज ती गती तो मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का हे सुद्धा प्रश्न, कारण समोर लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय डिंग डॉंग टीमच्या माध्यमातून. तर एक चांगला बॅटल पाहायला मिळेल, कारण धावा तर झाल्यात 27. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय, फेकी झाली आहे. यस नो वेटचं कॉलिंग, बॅकअप येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 29 या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतोय.
इथे मात्र डाऊन द लेग साईड चेंडू आहे का, तर यस व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत, पंच वळतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनमुळे कुठेतरी जलदगतीच्या गोलंदाजाला नेहमी अडचणीचा सामना करावा लागतो, कारण लाईन लेंथमध्ये परिवर्तन करावं लागतं, गतीमध्ये सुद्धा कधी कधी परिवर्तन करावं लागतं, आणि स्पेशली जेव्हा अँगल बॉलर्स असतात त्यांना स्वतःला ॲडजस्ट करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो या गोष्टींमध्ये. आणि त्यामुळेच आपण पाहिलं क्लिअर कट स्ट्रॅटेजी आपण डिंग डॉंग या टीमकडून पाहतोय. पहिल्या ओव्हरपासून आपण पाहिलं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन या टीमने उतरवल्यात आणि त्याचा फायदा कुठेतरी झाला एक्स्ट्राच्या रूपामध्ये त्यांना. अलॉंग द कार्पेट मिड ऑफला फक्त जिथपर्यंत गोलंदाज ट्रॅव्हल करून चेंडूला गॅदर करेल एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 31 या स्कोर कार्डवर. तिसऱ्या षटकाची सुद्धा अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इथे मात्र चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड झाला, सरळ विकेट किपर राहुल सुरवडेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. अजून एक डॉट बॉल, म्हणजेच 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकातील 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र अजून एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा वाईड शॉर्करचा वापर. नितीन पालघर विभागातील अर्थातच 2 गुणवान गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच मुंबई विभागातील एक संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये आता फक्त 3 धावा खर्च केल्या आणि धावफलक स्थिरावलंय 31 या स्कोर कार्डवरती. 4 धावा खर्च केल्यात, एक वाईट बॉल सुद्धा होता. सुपर 6 मध्ये या धावा इतक्याशा नाही आहेत आणि हीच खासियत राहिली आहे. एका बाजूला नितीन, इथे मात्र वाईट बॉल असेल का बघावं लागेल. तर यश पंच घोषित करतायत लेग स्टिकच्या जास्त बाहेर, दिशाभूल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 32 या स्कोर कार्डवरती. तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या धावामध्ये ऋतिकने 11 धावा खर्च केल्या, कारण एक षटकार 5व्या चेंडूवरती आला होता. आणि आता मात्र नितीन 5 धावा आतापर्यंत 4 चेंडू मागे खर्च केल्यात. हे 2 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. या 2 चेंडूवरती जर एका दुसरा मोठा फटका आला कुठेतरी धावफलक 35+ वरती जाऊन पोहोचेल आणि शेवटचं षटक त्याच्यानंतर सुद्धा बाकी असणार आहे. तर इथून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुद्धा आपण पाहिलं तर डिंग डॉंग या संघाला खेळावं लागेल. इथे थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. इनटू द गॅप, चेंडू निघून जातोय. बिग ब्लास्ट येतो, हा फ्लॅट सिक्सर. 6 धावा. गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर, क्लास टायमिंगचा वापर तिथे बॅटरने केलाय. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर लोअर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आपण पाहिलं स्लाइस पद्धतीचा फटका, अगदी फ्लॅट सिक्सर. देवा तिथे होते परंतु देवाला फक्त आणि फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये राहावं लागलंय. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचेल 38. शेवटचा चेंडू अजूनही तिसऱ्या षटकातील बाकी आहे. इथे मात्र यॉर्करचा वापर, फुलर लेंथ पूर्णपणे आपण पाहिलं. फलंदाजाला सरप्राईज केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. रनिंग बिटवीन द विकेटने 2 धावा तर आल्यात. पंच घोषित करतायत लेग बाईज. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाहीये. षटकाची झाली समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचेल 40 या स्कोर कार्डवर. म्हणजे धावफलक तर चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. गोलंदाजी चांगली राहिली आहे परंतु प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका आलाय. पहिल्या षटकामध्ये देवाविरुद्ध पहिल्या चेंडूवरती षटकार, ऋतिकच्या 4थ्या बॉलवरती षटकार आणि नितीनच्या सुद्धा आपण पाहिलं 4थ्या बॉलवरती षटकार आलाय. आणि त्याचमुळे आपण पाहिलं ना तर धावफलक 40 या स्कोर कार्डवरती आहे. चला अफसर रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध बंड्या मुकेश रॉयल चेंबूर, कॅप्टन टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे.
बॉलिंग मार्कवरती धीरजला आपण पाहतोय. धीरजवरती इथून जबाबदारी आहे कमीत कमी धावा देण्याची. आणि समोर जो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. तन्मय एका बाजूला स्ट्राईक एंडवरती 5 चेंडू 4 धावा, दुसऱ्या बाजूला शुभम 10 चेंडू 15 धावा. या जोडीवरती जबाबदारी जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये अर्जित करायच्या आहेत, कारण स्लॉगचं शेवटचं अंतिम षटक आहे. थ्रू द कव्हर, शिनफेल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे. एक धावा तर अर्थातच दुसरी धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल का? प्रयत्न होतात, फेकी झाली आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, डायरेक्ट हिट. परंतु 3 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून कंप्लीट झाल्यात आणि हीच खासियत आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. धावा धावा आणि धावा कोणत्याही पद्धतीने येणं गरजेचं आहे स्लॉगच्या षटकामध्ये. इकडे जा, इकडे. इथे मात्र कमबॅक केले. धीरजने. पहिल्या चेंडूवरती थोडंसं इनफिल्डच्या डोक्यावरून लेफ्ट हँडेड बॅटरने क्लिअरन्स दिलं होतं आणि यावेळेस आपण पाहतोय राईट हँडेड बॅटर आला, त्याला चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला गेला. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आला. लाईन लेंथमध्ये ॲक्युरेसी पाहायला मिळते. तिन्ही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं 2 बॉल डॉट आले. सुजितदादा पाटील सरांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम सर आपलं सुद्धा. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. ॲक्युरेट स्टंप लाईन यॉर्कर पाहायला मिळाला. फक्त दुसऱ्या धावेचा प्रयत्न किंवा स्ट्राईक इन रोटेशनचे प्रयत्न होत आहेत. शुभमला तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल का? तर यस, स्ट्राईक एंड रोटेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्वतःला स्ट्राईक एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्यामध्ये यश येत नाहीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये शुभम बाद होतोय. न्यू बॅटर किसन. धावफलक 44 वरती आहे. खूप चांगलं षटक धीरजने हाताळलंय, कारण या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही मोठा फटका लगावता आला नाहीये. संपूर्ण मॅचमध्ये आपण पाहिलं 3 मोठे फटके म्हणजे 3 षटकार लगावले गेले आहेत. प्रत्येक षटकामध्ये एक षटकार आलाय, परंतु धीरजच्या 4 चेंडूमध्ये अजून एकही षटकार आला नाहीये. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम. स्लॉगच्या षटकामध्ये धीरजने काय गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. चला दोन्ही कॅप्टन बंड्या मुकेश 11 रॉयल चेंबूर एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अफसर रॉयल चेंबूर. दीपल शाह सरांची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम सर आपलं सुद्धा. धावांचा विचार केला. धावफलक 45. 46 धावांचं लक्ष असणार आहे. जवळ टॉस बॉक्समध्ये महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूला अफसर रॉयल चेंबूर आणि त्यांचे विपक्ष बंड्या मुकेश 11 रॉयल चेंबूर. दोन्ही कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्लीज. मी विनंती केलं सुजितदादा पाटील सर प्लीज या. आपलं शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला आपण पाहतोय अफसर रॉयल चेंबूर, तर त्यांच्या विपक्ष अर्थातच बंड्या मुकेश 11 रॉयल चेंबूर. 2 चेंबूरमधले संघ आहेत. एका बाजूला आपण पाहतोय दीपल शाह, दुसऱ्या बाजूला करण सोडा. सुजितदादा पाटील सरांना विनंती प्लीज आपलं शुभ हस्ते. अफसर रॉयल चेंबूर अर्थातच. तर नक्कीच करण, टॉस मात्र तुम्ही जिंकलाय. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? दुसरं पर्व आहे. मागची स्पर्धा अर्थात मागचं पर्व तुम्ही गाजवलं होतं, परंतु यावेळेस क्रीडांगण वेगळं आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? टुर्नामेंट चांगले आहे. आम्ही पहिली फिल्डिंग घेऊ. फील्डिंग करू अर्थातच. ऑल द बेस्ट. दीपल या प्लीज तुम्ही सुद्धा.
या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? ट्रिपल एस ही स्पर्धा तुम्ही गाजवली, अर्थातच 2 बायपास सर्जरी, त्यानंतर ऑलमोस्ट 40+ तुम्ही आहात, तरी मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्ही केल्यात. सुपर 6 फॉर्मॅटबद्दल तू काय म्हणशील? फॉर्मॅट एकदम चांगलं आहे. अंडरमला थोडं प्रोत्साहन मिळतं आहे रेनी क्रिकेटला पण. तर असेच प्रयत्न चालू राहू दे आणि सगळ्यांना खेळायला मिळायला असं सगळ्या ऑर्गनायझरला विनंती करतो की असंच अंडरमला प्रोत्साहित करावं. चला, ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेणार नाही कारण ऑनगोईंग मॅच सुरू आहे. तर नक्कीच टॉस बॉक्समधून आपण पाहतो न्यूज आली आहे. बंडा 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाने टॉस जिंकला आणि अर्थातच त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. जसंच मॅचला सुरुवात होईल सेकंड इनिंगला, तुमच्यासोबत लगेच जोडले जातील व्हॉइस ऑफ अंडरम क्रिकेट सागरजी मोरे सर. थँक्यू सो मच यशवंतजी. 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. रेड डेव्हिल त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग आणि महत्त्वाचा सामना आपण आज पाहतोय. संपूर्ण मुंबईकरांचं, संपूर्ण ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, विविध भागातून आज खेळाडू इकडे आले आहेत. आणि म्हणजे हे क्रिकेट पाहण्यासाठी, पावसाळी क्रिकेट आजमावण्यासाठी, बघण्यासाठी आज बोरवलीचे पण प्रेक्षक वर्ग इकडे गर्दी करतील. काल शेवटची मॅच पण सर्वांच्या लक्षात राहिली. काल सर्वांनी एन्जॉय केलं क्रिकेट. आज अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक जर पाहिलं तर 30,000 रुपये व आकर्षक चषक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी पण आपण कूलर देतो आहे. गरमी पण वाढली आहे त्यामुळे कूलर पाहिजे आहे. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण सायकल आहे. गतवर्षी करण सोडाने आपल्या नावावर सायकल केली होती. आज यावर्षी कोण जिंकेल यावर पण नजर आहेत. काल स्थानिक गट आपण पाहिला, म्हणजे जोगेश्वरी ते पालघर अशा गटामध्ये बोरिवली, जोगेश्वरी, दहिसर, नालासोपारा असे स्टेशन देखील संघ इकडे खेळताना पाहिले गेले. आज बघूयात कोणता संघ खुल्या गटातून फायनल मारेल यावर, म्हणजे फायनलमध्ये जाईल यावर सर्वांच्या नजर आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. पहिल्या दिवसाची, आजच्या दिवसाची सुरुवात पहिल्या बॉलने 6 ने आली. म्हणजे अनिकेतचा जो 6 पाहिला आपण. आणि त्यानंतर थोडी टीम मात्र बॅकफुटला गेली आहे. 24 बॉलमध्ये आता 46 धावांचं एक छोटं टार्गेट. छोटं मी ह्यासाठी म्हणेल की या ग्राउंडवर काल 80 रन चेस केलेत. चला बॅटिंग लाईनअप पाठवा लगेच. भव्य दिव्य असं आयोजन आज संपूर्ण एकसर गाव आणि त्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ, आमचे मित्र, सर्व युवा पिढी, मानस भोईर यांनी त्यांची संपूर्ण टीम आज या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहेत. दुसरं पर्व या क्रीडा स्पर्धेसाठी रुद्र स्पोर्ट्स अकॅडमीचं देखील आम्हाला सहकार्य राहिलं आहे. A1 फूड बाजार, त्यानंतर अमोलजी भोसले, पूजाजी भोसले, आमचे विजय मुलानी सर ज्यांनी आम्हाला यूट्यूबसाठी जे आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यानंतर जितू ठाकूर, शिवानंद शेट्टी या परिसरातील एक माजी नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे अर्थातच शिवा शेट्टी, त्यानंतर योगेशजी भोईर माजी नगरसेवक, माधुरीजी भोईर यांनी देखील नगरसेविका म्हणून चांगलं कार्य केलं आहे. आणि त्यानंतर आमचे गणेशजी म्हात्रे, मंगेशजी पाटील, भावेश म्हात्रे, देवेंद्र ठाकूर, नंदकुमार पाटील, डेकोरेटरसाठी जे आम्हाला नंदकुमार पाटील यांचं सहकार्य राहिलं आहे. त्यानंतर आमचे संदीप राजशिर्के, अक्षय परब, सरस्वती क्लासेसचं देखील आम्हाला सहकार्य राहिलं आहे. विजय पाटील, MRP स्पोर्ट्सचं मी विशेष कौतुक करेल ज्यांनी आम्हाला टी शर्ट्ससाठी प्लेअर ऑफ द मॅच, त्यानंतर अंपायर, कॉमेंटेटर जे आम्हाला ऑफिशियल ज्यांनी टी शर्ट्स प्रोव्हाइड केल्या आहेत. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच.
फिल्डिंग टीम आपला एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. लेट्स प्ले रेडी टू फाईट. 46 धावांचा बल्ला गाठायचा आहे आणि अनिकेतच्या हातामध्ये पहिली ओव्हर देण्यासाठी आमंत्रित केलं गेलं. स्ट्राईक एंडला रवी पवार आहेत, एक धडाकेबाज बॅटर आहेत ज्यांची देखील बॅटिंग पाहण्यासारखी राहिले. रवी पवार, त्या सोबतीला सुनील विश्वकर्मा, गँगोली, दोन बॅटर आपण पाहिले तर कल्याण डोंबिवली परिसरातील खूप चांगलं क्रिकेट खेळून अगदी मुंबईत देखील त्यांचं वर्चस्व राहिलं आहे. रवी पवार सामना करतील ते अनिकेत यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला, एक रन तिकडे मिळेल. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतो. यस नो चुकीच्या पद्धतीने फेकी पाहिली गेली आहे आणि चुकीला माफी नाहीये. लेग बाईटच्या रूपामध्ये मात्र तिकडे धावा मिळतील. 3 धावाने मात्र इकडे अकाउंट ओपन केलंय. सेहेचाळीस धावांचं टार्गेट आहे. 3 धावा तर झाल्या धाव फलकावरती. आज MHB ग्राउंडवरती आपण या बोरवलीच्या ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. गतवर्षी विजयनगर बोरवलीमध्ये आपण पाहिलं ते ग्राउंड देखील खूप सुरेख होतं. या ग्राउंडमध्ये देखील एक वेगळं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. सर्व एन्जॉय करतील. भलं मोठं ग्राउंड आहे आणि जेवढं मोठं ग्राउंड तेवढं अंडरआर्म ओपनचं क्रिकेट बघण्यासाठी देखील एक वेगळी मजा आहे. बॉलिंगसाठी अनिकेत, स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा, गँगोली. ह्याही बॅटरचा दबदबा तेवढाच राहिला. मग 1 to 4 सर्कल बाउंड्री, अंडरआर्म ओपन, टर्फ क्रिकेटमध्ये देखील गँगोलीची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे असे सुनील विश्वकर्मा. 46 धावांचा पल्ला तर गाठायचा आहे, बट त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी अनिकेत, रेड डेव्हिल त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग. जी नावं आपण ओरम क्रिकेटमध्ये अगदी टीमची नावं पाहतो ती आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये पण आपल्याला असे ऑफिशियल्स नावं आपण ऐकतोय. अनिकेतने आता राऊंड द विकेट मारा करण्याचा प्रयत्न करतोय कारण की लेफ्टी बॅटर आहे. कीपर थोडी मागे राहिली आहेत. चला थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्रत्येक बॉल नंतर मित्रांनो. फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका हवेत आहे, फिल्डर तिकडे पोहोचतायत आणि श्रीने एक चांगली कॅच कलेक्ट केली आहे. श्रीला कॉन्फिडन्स होता, त्या कॅचवरती पोहोचले, नजर ठेवली आणि श्रीने जबरदस्त झेल आपण पहिल्यांदा टिपत असताना पाहिल्या गेल्या. बॅटर सुनील विश्वकर्मा फुलटॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. फटक्यामध्ये थोडा जोर कमी पडला आणि बॉल हवेत होता. तुमच्या कॅमेरामॅनने पण चांगलं तिकडे क्षण टिपले आणि श्रीला तिकडे श्रीने एक इझी कॅच मात्र कलेक्ट केले गेले. बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सुनील विश्वकर्माला पहिली विकेट आली आहे. म्हणजे रन्स आले होते पहिल्या बॉलवर 3 रन, त्यानंतर विकेट पण आली आहे. मॅच आता मात्र चुरशीची पाहायला मिळेल का? 46 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 50,000चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक जर आपण पाहिलं तर 30,000 रुपये. आकर्षक चषक आपण पाहतोय. योगिताताई म्हात्रे मॅडम आपलं पण स्वागत आहे आपलं. आज योगिता मॅडमची देखील उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला लाभली आहे. नवीन बॅटर राजन प्रजापती येतात मैदानाच्या आतमध्ये. चेंबूर भारतनगरचे खेळाडू आहेत आणि खुल्या गटामध्ये पण खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. पण आता एक सेन्सिबल इनिंग खूप गरजेची आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये हेच आहे की बॉलरला पण थोडं चिखलातून बॉलिंग करायची आहे. खेळपट्टी पण ओली आहे, त्यामुळे दोघांसाठी तो टास्क आहे. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला राजन. अनिकेतने एक महत्वाची विकेट मिळवली आहे. 3 रनवरती 1 विकेट आली आहे. पहिली ओव्हर चालू आहे आणि स्ट्राईक एंडला राजन प्रजापती नवीन बॅटर. पहिलाच बॉल, थोडा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे व्हाईट बॉल, व्हाईट +1. स्टंप टू स्टंप बॉलिंग करणं खूप गरजेचं आहे कारण मॅच थोडीशी क्रुशल आहे.
या ग्राउंडवर 80 पण काल चेस होताना पाहिल्या गेल्या, त्यामुळे काल शेवटच्या मॅचमध्ये पण सर्वांनी नक्कीच कुशलची बॅटिंग आपण पाहिली दहिसरचे. त्यानंतर देवकरांनी त्याला प्रत्युत्तर दिलं, जिमीने त्याला प्रत्युत्तर दिलं. या बॉलवर देखील बोल्ड आउट, परफेक्ट यॉर्कर अनिकेतचा. OUT बॅटर आउट. राजनला बाहेर जावं लागेल आणि कहाणी में ट्विस्ट. डिंगडॉंग टीमने पण मॅचमध्ये कमबॅक केलंय. ह्याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. एक एक्स्ट्रा आला बट यानंतर परफेक्ट यॉर्कर. एक्स्ट्रा रन्स आले, लेग बाईज आले. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून साईड अँगलने आमचे कॅमेरामॅन आमच्यापर्यंत टिकवत आहेत आणि यष्टी तिकडे वाकवली आहे. परफेक्ट बॉल पाहिला गेला. डिंगडॉंग कल्याण संघ पण मॅच होणार नाही आहे. आज कल्याणवरून आज इकडे एवढे लांबचा प्रवास करून आली आहेत. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य असं दुसरं पर्व आहे. एकसर गाव आणि आमच्यासोबत 2 दिवस चांगली स्कोरिंग आमचे गुरुदत्त सर. 5 या धावसंख्येवरती 2 विकेट गेले आहेत. नवीन बॅटर राहुल सुरवाडे लॅबो येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. लॅबोला पण आता इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. टीमला सिंगल डबलची पण मॅच खूप महत्त्वाची आहे. 6 आणि बाउंड्रीज मारून इकडे क्रिकेट खेळता येत नाहीये. म्हणजे तुम्ही पावसाळी क्रिकेटमध्ये अंडरआर्म ओपनमध्ये ह्याचं आहे की सिंगल डबल पण करणं गरजेचं आहे. पावसाळी क्रिकेटचं पावसाळ्याला चालू झाला की मग पावसाळी क्रिकेटची सर्वांना चाहूल लागते. काही ठिकाणी रब्बर बॉलचं बॉक्स क्रिकेट पण आपण पाहिलं गिरगावमध्ये. श्री अंबामाता चषक, गिरगावची माऊली चषक आपण पाहिलं. श्री साई चॅम्पियनशिप आपण पाहिली अंडरआर्म ओपनची. आता बोरिवलीची क्रीडा स्पर्धा आहे. पुढच्या शनिवारी पवईला एक क्रीडा स्पर्धा आहे. माहुलगावला देखील एक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अशा अनेक क्रीडा स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळतील. चेंबूर टिळकनगरला पण एक क्रीडा स्पर्धा आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या अशा अनेक विविध भागात क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत असतं. रन झाले आतापर्यंत 6 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड शांत आहे. विकेट गेल्यात त्यामुळे डिंगडॉंग टीम पण मॅचमध्ये थोडीफार कमबॅक केली आहे. रवी पवार आणि लॅबोला इनिंग बिल्डअप करावी लागेल. सिंगल डबलनी मॅच पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील लॅबोने हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला आणि 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल होईल का नाही, बट 1च रन मिळेल. तिकडे अनिकेतने चांगली बॉलिंग केली आणि 1 रन सिंगल रन. मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने पहिले एक्स्ट्रा आले बट त्यानंतर आता इकॉनॉमी बॉलिंग करतायत. 2 विकेट जात असताना 7 धावा पाहायला मिळतात. मॅच ही फसेल का यावर नजर आहे सर्वांच्या. पालघर, वसई, नालासोपाराचे देखील आज संघ खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. मुंबई उपनगरातून देखील काही अगदी चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी अगदी त्या विभागातून देखील ठाणे विविध भागातून आज खेळाडू इकडे येतील. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. रन मिळतील तिकडे 4. रवी पवारच्या बॅटमधून पॉवरफुल फटका. इट्स अ बाउंड्री. धावा झाल्यात आतापर्यंत 11. चांगलं टायमिंग केलं रवी पवार. नाही, रवी पवारला माहिती आहे की आता प्रेशर घेऊन चालणार नाही आहे. बॅट ओपन करावी लागेल. अंडरआर्म ओपनचं क्रिकेट आहे त्यामुळे इकडे जेवढं फ्री माइंड बॅटिंग करू तेवढं चांगलं आहे. पहिली ओव्हर संपली. 11 रन झालेत. म्हणजे शेवटच्या बॉलवर थोडा मात्र रेड डेव्हिल टीमचं ग्राफ वरती जाताना पाहिला गेला आणि मॅच आता मात्र थोडीफार वरती जाताना पाहायला मिळते आहे. 18 बॉलमध्ये अजूनही जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे मॅचला. जबरदस्त खेळ कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिला गेला. काल दहिसरच्या संघाने मन जिंकली. जोगेश्वरी गॅलेक्सी बॉईज यांनी मन जिंकली. गावदेवी बॉईज दहिसर, बोरिवली बॉईज. खूप चांगला खेळ. म्हणजे जोगेश्वरी ते पालघर हा गट आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हरीश येत आहेत.
मुलुंडचे खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरातून पण खेळले गेलेत. हरीश चक्री या नावाने पण प्रसिद्ध आहेत आणि मुलुंड टाटा हॉस्पिटलसाठी पण खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट पण ते खेळताना पाहिले गेले. त्यांचे वडील आणि ते स्वतः टाटा हॉस्पिटलसाठी खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट पण खेळले आहेत. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन तिकडे मिळेल, डबलचा कॉल दिला, नॉन स्ट्राईकला चान्स आहे आणि हरीशने मात्र तिकडे चान्स मिस केलाय. काल चेतन पाळकरला पण आपण असा नॉन स्ट्राईक एंडला बॉल हातातून निसटताना पाहिला गेला. रबर बॉलचं क्रिकेट हातातून तुम्हाला हे क्रिकेट खूप चालाकीने खेळावं लागतं. नजर खूप महत्त्वाची. आमचं मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय, आमचे मानसजी भोईर त्यांचे वडील स्वतः तिकडे उपस्थित आहेत. निखिल पण आमचे 2 दिवस गॉगल घालून मस्त ही टुर्नामेंट एन्जॉय करतायत आणि सुजितजी पाटील त्याचबरोबर संपूर्ण त्यांचं गावातील एकसर गाव आमच्या म्हात्रे मॅडम पण आज उपस्थित राहिल्या आहेत. आपलं मुख्य व्यासपीठ इकडे मेहनत आहे, मग टुर्नामेंट भरवणं इझी नाहीये. या बॉलवर रवीने फ्लिक केलाय, होलो डब्याचा बॉल त्याला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आउटफील्ड तिकडे फास्ट आहे, स्लो आहे, बॉल थांबला बाउंड्रीच्या आतमध्ये. 3 रन मात्र तिकडे कंप्लीट केल्या गेल्या जातात. आणि बघा ही मॅच ग्राउंड स्ट्रोक पण खेळणं गरजेचं आणि लॅबोकडे ती क्षमता आहे. म्हणजे लॅबोने अशा अनेक मॅचेस ज्या बाउंड्री सर्कल बाउंड्रीची बॅटिंग लॅबोची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. आता तशी एखाद दुसरी इनिंग लॅबोला इकडे खेळावी लागेल. टीमला तेच गरज आहे. सिंगल डबलने पण मॅच बनवू शकते. एका साईडला रवी पवार सारखा एक हार्ड हिटर बॅटर आहे, त्यामुळे एखाद दुसरा 6 कधी येऊ शकतो. 15 धावा झाले त्या फलकावर, पण हरीश पण चालाक आहेत, चतुर आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट ही पावसाळ्यात त्यांची देखील बॉलिंग पाहण्यासारखी राहिली आहे. मग टर्फ क्रिकेटला पण चांगली कामगिरी करतायत हरीश. या बॉलवर देखील फुटटॉस बॉल त्याला समोर खेळायचा प्रयत्न केला गेला, नो बॉल आहे आणि तिकडे आता धावांसाठी धावाधाव चालू आहे. 9+2 म्हणजे 3 रन तिकडे मिळतील. धावा झाले आतापर्यंत 18. धावा झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हरीश स्ट्राईक एंडला लॅबो, राहुल सुरवाडे लॅबो बॅटिंगसाठी आहेत, बॉलिंगसाठी हरीश. या बॉलवर समोर खेळले गेलेत, छोटा पॅकेट बडा धमाका, क्या बात है, अपना टाइम आएगा, आपण भी 6 मारेगा भाई. आणि लॅबोने टायमिंगला एक 6 लगावलाय. काही स्माइल केले लॅबोने, खुश झाले ते. खूप चांगलं टायमिंग केलं लॅबोने. टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात, त्यामुळे समोरच 6 मारलाय. या बॉलवर देखील बीट केला गेला बॅटरला, समोर थांबवलं. तिकडे ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला. मी मगाशी म्हटलं रवी पवार एका दुसरा 6 टायमिंगला मारू शकतो, बट लॅबोने चान्स घेतला. चोवीस धावा होत्या धावफलकावर. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हरीश. या बॉलवर देखील ऑफस्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खूपच बाहेर पिचिंग तिकडे. व्हाईट बॉल, व्हाईट +1. 26. अजूनही 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हरीश. स्ट्राईक एंडला रवी आहेत. पूर्ण एकसर गावात देखील आज गावागावात म्हणजे मला असं वाटतं टीव्हीवर ही क्रीडा स्पर्धा कोणी पाहत असेल, कोणी मोबाईलमध्ये पाहत असेल आणि म्हणजे
पावसाळ्यामध्ये ह्याही क्रीडा स्पर्धेचं आता संपूर्ण मुंबईलाकडे लक्ष आहे की अशी एक क्रीडा स्पर्धा बोरवलीत पण असते. विशेष करून पावसाळ्यात क्रिकेट थोडं कमी होतं, बट मुंबईतलं क्रिकेट कधी थांबत नाही आहे. आता जुलै महिन्याच्या एंडिंगलाच मला असं वाटतं लगेच सर्वांना दहीहंडी गणपतीची चाहूल लागली आहे. आता मुंबईकर त्यात थोडे बिझी होतील, बट लगेच दसऱ्याला नारळ फुटला की पुन्हा एकदा क्रिकेट. या बॉलवर देखील बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क झाला नाही. एक रन तिकडे मिळेल. रवीने लॅबोने कॉल दिला डबलचा. 2 रन मिळतात. स्ट्राईक एंडला फेकी केली आहे आणि कीपरने चांगला बॉल कलेक्ट केला गेला. बॅटर आउट. रवीला मात्र बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. या ओव्हरमध्ये 6 जर कमी आला असता तर मॅचमध्ये डिंगडॉंग संघ पण असती, पण एक 6 आला त्यामुळे पारडं जड आहे रेड डेव्हिल टीमचं. बॅट्समन डिसिजन अंपायरचा डिसिजन आउट आहे, पण बॅटरने रिव्ह्यू घेतला. चेक केलं जाईल आपण. OUT आउट. बॅटरला बाहेर जावं लागेल. म्हणजे आता रेड डेव्हिल टीमकडे रिव्ह्यू नसणार आहे. स्कोर झाले आतापर्यंत 27 रन झालेत आणि बघता बघता ह्या ओव्हरमध्ये देखील थोडा ग्राफवरती जाताना पाहिलं गेला. बॅटिंगसाठी कैफ येतात. काल देखील ही क्रीडा स्पर्धा ते खेळले. काल पण खूप चांगला परफॉर्मन्स केला. मालाड परिसरातून बिलॉंग करतात कैफ. चांगले बॅटर आहेत. काल पण खूप चांगला परफॉर्मन्स केला स्टेशन वाईज साठी. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिला लॅबोने. लॅबो चालक आहेत. लॅबो सिंगल डबल करण्यामध्ये चतुर आहेत. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 28 रन झाले धावफलकावरती आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. आणि मित्रांनो एक विशेष सूचना आहे. यानंतरची जी मॅच आहे कुठल्याही प्रकारे प्रॅक्टिस करू नका, कारण की आज 8 मॅच आहेत. लगेच मॅच संपली की लगेच ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी बॅटिंग पाठवा आणि बॉलिंग आहे त्यांनी फिल्डिंग लावून घ्या. कारण अजित साहू बोलले ठीक आहे आम्ही लगेच फिल्डिंग लावून घेऊ, आमची मॅच आहे तर आम्ही लगेच एक्सेप्ट करू दे. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी पार्थ येतात ऐरोलीचे. एक वेगवान गोलंदाज आहेत आणि मागे खूप चांगला बॉल कीपरने कलेक्ट केलाय. गुड बॉल. आणि तेवढाच अनिकेतने देखील एफर्ट्स दिले. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल स्टॉप केलाय. मॅचला कलाटणी देईल का? 11 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची गरज आहे. पार्थ तिर्लोटकर बॉलिंगसाठी येत आहेत.
ऐरोली ठाणे परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. आपल्या वेगेच्या जोरावरती बॅट्समनला देखील तेवढं थांबून ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. आणि स्टंप टू स्टंप पिचिंग करावी लागेल. 11 चेंडू 18 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. हा सामना देखील तेवढ्याच पद्धतीने रंगताना पाहायला मिळेल का? सर्व मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. आज श्री साई स्पोर्ट्सला देखील खूप मोठ्या प्रमाणात आज प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. युट्यूबला जे लाईव्ह पाहतात आणि बोरवलीकर देखील काल देखील बोरवली त्या क्रीडा स्पर्धेची चर्चा आपण पाहिली की अशी मॅच रंगली, असा चेस स्कोर झाला. आणि मी कौतुक करेल संपूर्ण आयोजन कमिटीचं. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक, मानस भोईर आणि त्यांचे संपूर्ण एकसर गाव, आज त्या गावाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन अंडरआर्म क्रिकेटचं हे क्रीडा स्पर्धा. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिकडे मात्र आपण 1 रन मिळेल. एक्सर प्रीमियर लीग पण मला असं वाटतं 2-3 ऑगस्टला त्यांच्या गावाची प्रीमियर लीग आहे रब्बर बॉलची. त्यात पण कोण जिंकेल आणि गावची प्रीमियर लीग खेळणं एक वेगळी मजा आहे. भले तुम्ही किती मुंबईत चांगलं क्रिकेट खेळा. बॉलिंगसाठी पार्थ, या बॉलवर बीट केलं गेलं आणि बॅटर तिकडे स्किट झाले. क्या बात आहे. आणि थांबवलं पार्थने. जेवढी हाईट पार्थची आहे तेवढी हाईट केफची पण आहे. ॲप्रिशिएट केलं शिवमने पार्थला. खूप चांगला बॉल. बॅट्सवर तिकडे थोडे स्किट झाले, बॅट हातातून निसटली आणि एका हातावर कंट्रोल केलं. काल सूरज मिश्राला आपण इकडे असं पडताना पाहिलं गेलं. फनी मुवमेंट ती पण लक्षात राहील. पण एक खूप चांगला क्रिकेट खेळाडू आहे सूरज. डब्बू या नावाने पण फेमस आहेत. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. 8 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. 8 बॉल 16 आणि रन करा गोळा. स्ट्राईक एंडला केप, बट केप असा बॅटर आहे की टायमिंगला कधी मॅच फिरू शकतो. लॅबो पण आहे त्याच्या सोबतीला. 8 बॉल 16चं सिच्युएशन. कोणता सामना हा मॅच जिंकेल? रेड डेव्हिल की डिंगडॉंग? व्यावसायिक गटातील पहिली मॅच आपण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. भव्य दिव्य असं आयोजन. MHBचं हे ग्राउंड आणि ज्या ग्राउंडची देखील चर्चा संपूर्ण मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिली आहे, लेदर बॉल क्रिकेटमध्ये राहिली आहे. असं एक ऐतिहासिक क्रीडांगण MHB ग्राउंड. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पार्थने तिकडे बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट होते. दुसरा रनचा कॉल दिला. नॉन स्ट्राईकला चान्स आहे आणि फेकी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. रन मिळतील तिकडे 2. आता 7 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पार्थ तिर्लोटकरने पण खूप चांगली बॉलिंग केली आहे. इकॉनॉमी बॉलिंग करत आतापर्यंत 4 रन या ओव्हरमध्ये खर्च केले आहेत. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पार्थ. स्ट्राईक एंडला कैफ. वळेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पार्थ सज्ज होतील. स्ट्राईक एंडला कैफ. 7 बॉल 14ची मॅच आहे. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. 50-50 आहे. बट या ग्राउंडवर चेस होतो आहे त्यामुळे बॅटरचं थोडं पारडं जड आहे. कैफ या ग्राउंडवर खेळलाय त्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. कालचा स्टेशन वाईज लॉट तो खेळलाय त्यामुळे ही मॅच त्याला इझिली खेळावं लागेल. इकडे मात्र थांबून ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा पार्थची चांगलं पिचिंग. गुड बॉलिंग पार्थ. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आता 13 धावांची गरज आहे. 6 बॉल 13. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. लगेचच आपल्याला दुसरी मॅच पण खेळवायची आहे. फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल 13ची मॅच आहे. बघूयात कुठला बॉलर स्वतःहून जबाबदारी घेतली जाईल. कोण स्वतःहून जबाबदारी घेईल. सर्वांचं लक्ष आहे या मॅचवर. टीम मीटिंग केली जाते. डिंगडॉंग संघ फाईट जरूर केले त्यांनी देखील.
चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप करा. 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर श्री यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघत कशा प्रकारे श्री आपल्या टीमला ही मॅच जिंकून देईल आणि सामना देखील तेवढंच रंगताना पाहायला मिळेल का. 6 बॉल 13 ला पहिले 2-3 बॉल खूप महत्वाची आहेत. मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल का. 6 बॉल 13 ची मॅच आहे. डिंगडॉंग जिंकेल की टीम रेड डेव्हिल. सामना आपण पाहिला तर तेवढाच क्लोज होताना पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. हलकंसं ऊन पण पडलंय त्यामुळे खेळपट्टी पण सुकली आहे. मॅच आता थोडीफार तशीच रंगताना पाहायला मिळेल का. 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज. पहिला बॉल श्री यांचा सामना करतील बॅटर कैफ. या बॉलवर समोरून बॉल मात्र आतमध्ये आणला. बॅटरला बीट केलं. लॅबोकडे स्ट्राईक जाईल. 5 बॉलमध्ये आता 12 धावांची गरज आहे. सामना देखील तेवढाच पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. रेड डेव्हिल जिंकेल की टीम डिंगडॉंग. कंपल्सरी चेसिंग हा क्रीडा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी चेस करावं लागेल. 5 बॉल 12. लॅबो स्ट्राईक एंडला आहेत. लॅबोच्या देखील बॅटमधून एक चांगले रन्स आले आहेत. एक 6 पण आलाय आणि टायमिंग लॅबोकडे पण चांगलं आहे. 5 बॉल 12 ला आपल्या टीमला मॅच जिंकून देईल का. बॉलिंगसाठी श्री, स्ट्राईक एंडला लॅबो. राहुल सुरवाडे. या बॉलवर एका हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॅबोच्या बॅटमधून हवाई सफर. टाइगर अभी जिंदा है. हैंडसम 6. क्या बात है. लॅबो फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. आणि एका हाताने अगदी बॅट फिरवत असताना लॅबोने हा 6 लगावलाय. अगदी रिषभ पंत स्टाईलने लॅबोने चांगलं टायमिंग केलं. आणि का मला गेले कित्येक वर्ष जॉर्ज 11 कल्याण संघासाठी एक हुकमी एक्का म्हणून ओळखलं गेलंय. लॅबोने आज स्वतः प्रूफ केलंय. खूप चांगलं टायमिंग केलं लॅबोने आणि या सिच्युएशनला 6 मारणं मोठी गोष्ट आहे. लॅबो वेल प्लेड. 4 बॉलमध्ये अजूनही 6 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग करताना लॅबो. 2 6 त्याच्या बॅटमधून आले. एक 46 धावांचं टार्गेट होतं आणि काय बॅटिंग केली लॅबोने. उल्हासनगर परिसरातील हा खेळाडू ज्याची देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे असे राहुल सुरवाडे, सर्वांचे लाडके लॅबो. उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा. या बॉलवर देखील बॅट मात्र थोडी हातातून निसटली होती. 1 रन कंप्लीट केले गेले. डबल चाकावलं होईल. 2 इझिली झाले पाहिजेत. लॅबो मात्र तिकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल आणि 2 रन मिळतात. मॅच आता मात्र पुन्हा एकदा क्लोज होताना पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. तीन बॉल 4. पहिला सामना अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतोय. डिंगडॉंग विरुद्ध रेड डेव्हिल. हा बॉल देखील अजूनही मॅचचा रिझल्ट सांगू शकतो. हा बॉल खूप महत्वाचा आहे. संपूर्ण मुंबईकर या मॅचचा आनंद घेत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील प्रत्येकाच्या मोबाईलवर ही मॅच चालू असेल की त्या परिसरात देखील संघ इकडे खेळतात. रेड डेव्हिल आणि बॉलिंगसाठी श्री. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 3 बॉल 4. कोण जिंकेल हा सामना. या बॉलवर बीट केलं गेलंय. सामनाला कलाटणी देते. 2 बॉलमध्ये आता 4 धावांची गरज आहे. डिंगडॉंग की रेड डेव्हिल. आता पुन्हा एकदा डिंगडॉंग संघाचं पारडं जड झालंय. 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच आहे. 2 बॉल 4 आणि काय मॅच रंगले. म्हणजे जो प्रेक्षक वर्ग ही मॅच बघत असेल तोही मात्र आठवणीत राहील ही मॅच. 2 बॉल 4 ला आता मात्र लॅबोला इकडे एक डबल करणं खूप गरजेचं आहे. जो अंपायर पद्मनाथ प्रभू बाबू सर देखील आहेत. मिलिंद पाचारणे सर. आज त्यांची देखील मेहनत या क्रीडा स्पर्धेला आपण पाहिली गेली आहे. 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडला लॅबो. बॉलिंगसाठी श्री. करण सोडा पण मॅच बघतायत आणि ही मॅच अगदी 2 बॉल 4 ला लॅबो. शेअर मार्केटचा जर विचार केला तर 70% लॅबो
2 बॉल 4 इझिली करू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे ती. या बॉलवर हवेत खेळले गेले, फटका दमदार आहे, खेळाडू आहेत तिकडे आणि कॅच पकडली गेली. कहाणी में ट्विस्ट. आता 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर बघूयात कोणावर जबाबदारी दिली जाईल. 1 बॉल 4. बट मित्रांनो, लॅबोची बॅटिंग आवडली असेल तर लॅबोसाठी एकदा टाळ्या वाजवतो. अफलातून बॅटिंग केली लॅबोने. वेल प्लेड लॅबो, जबरदस्त खेळ केला. आणि 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. चला मॅच लगेच सामना चालू करायचा आहे. नवीन बॅटर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अरविंद इज बॅक. अरविंद तांडेल येतात बॅटिंग साठी. सकाळीच ग्रुपवर मेसेज बघितला, अरविंद इज बॅक. जसं रोहित इज बॅक, खोना पॅर मधला रोहित इज बॅक. टँग 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 टँग. मॅच आता तशी आहे, अरविंदला पण तशीच मॅच. 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. बट हा एक असा खेळाडू ज्याच्याकडे पण क्षमता आहे. अरविंद तांडेल, चेंबूर माहुलगावचे एक धडाकेबाज बॅटर बॅटिंग साठी येत आहेत. 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. अरविंद आपल्या टीमला आपल्या स्टाईलने फिनिश करेल का? थोडं कमी क्रिकेट केलं अरविंदने आणि आज त्याने इकडे या हंगामासाठी मात्र तो आज खेळण्यासाठी दाखल झालाय. पहिलीच मॅच खेळतोय आणि प्रेशर पण त्याला, सिच्युएशन पण अशी आली की 1 बॉल 4. बॉलिंग साठी श्री, बॅटिंग साठी अरविंद तांडेल. डिंगडॉंग विरुद्ध रेड डेव्हिल. 1 बॉल 4 चा सामना कोण जिंकेल? जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल 4 रन पण धावून पण होऊ शकतात, त्यामुळे 1 बॉल 4 अरविंद तांडेलच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? बॉलिंग साठी श्री, त्यांनी पण इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. या बॉलवर समोर खेळले गेले, फटका हवेत आहे. 1 रन कंप्लीट केले गेले. डबलचा कॉल होईल, 3ऱ्या रनचा देखील प्रयत्न होईल. आणि तिकडे काय घडलंय? आणि डिंगडॉंग संघ मात्र इकडे बाजी मारतोय. बट वेल बेड रेड डेव्हिल टीम. हार्ड लक. डिंगडॉंग संघाने मात्र इकडे एक चांगला खेळ करत असताना शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहिली गेली. जबरदस्त सामना पाहिला गेला आणि डिंगडॉंग संघाने बाजी मारली आहे. 1 बॉल 4 रनची गरज होती. 3 रन मला असं वाटतं धावून निघाले, बट कंपल्सरी चेसिंग होता. आणि ही क्रीडा स्पर्धेची पहिली मॅच आपण पाहिलं तर या फायनल डेची डिंगडॉंग या टीमने नावावर केली आहे. वेल प्लेड. चला लगेच नेक्स्ट मॅच आपण फिल्डिंग लावून घेणार आहोत. आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पहिल्या डावामध्ये एक बाउंड्री पण बॅटिंग मधून करताना पाहिली गेली आणि 6 बॉल 13 रन या ग्राउंडवर डिफेंड केले. श्री आपण यायचंय प्लेअर ऑफ द मॅच साठी. जबरदस्त काम केला श्रीने. आणि प्लेअर ऑफ द मॅच मी विनंती करेल
मानस भोईर आपण स्वतः या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक मानसजी भोईर यांच्या हातातून मात्र ही सामनावीराची टी शर्ट आणि श्रीने श्री गणेशा केला जिंकण्याचा आणि काय स्माइल केले श्रीने बॉडी पण डोले शोले आहे MRP स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याला टी शर्ट आहे आणि श्री ही टी शर्ट तू घालूनच नेक्स्ट मॅच खेळ सो वेल प्लेड श्री आणि श्री सोबत पण दोन शब्द आपण बोलूयात श्री सामना थोडाफार फसला होता लास्टला 6 बॉल 13 या ग्राउंडवर इझिली म्हणजे होऊ शकतात बट तू जी कॉन्फिडन्सने बॉलिंग केली तुझी बॅटिंग शिवमची बॅटिंग आणि पहिल्याच मॅचमध्ये एक भल्या मोठ्या संघाला तुम्ही धक्का दिलाय कसं वाटतंय चांगलं वाटतंय जरा खेळले पोरं धोनीचा विषय होता बॉलिंगवरती धोनी बोलला टाक जे होईल ते होईल बोलो टाकली बॉलिंग शुभमने पण चांगली बॅटिंग केली अजून बॉबी आहे आमच्याकडे धोनीने पण चांगली बॅटिंग केली चांगलं वाटतं जिंकून क्या बात आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी मित्रांनो खूप चांगली मॅच रंगताना पाहिली गेली आणि आजच्या सर्व मॅचेस खूप चांगल्या आहेत त्यामुळे श्री साई स्पोर्ट्सला तुम्ही ह्या क्रीडा स्पर्धेचा नक्की आनंद घ्या कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक आपण आनंद घेतोय आणि भव्य दिव्य असं हे आयोजन आज आपण या MHB ग्राउंड बोरिवलीमध्ये पाहतोय थँक्यू चला मित्रांनो लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटिंग लाईन पाठवायची आहे अफसर रॉयल चेंबूर आणि बंडा 11 मुकेश रॉयल चेंबूर चला लगेच बॅट्समन पाठवा लगेच बॅटिंग टीम